विचार करत असताना आपण सामाजिक व्यवस्था या संकल्पनेकडे वळालो होतो आणि सामाजिक व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासत होतो. सामाजिक व्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासताना काही वैशिष्ट्यांचा आपण विचार केला. जाता जाता मी एका वैशिष्ट्याचा उल्लेख करून थांबलो होतो. सामाजिक नियमने व मूल्यांची निर्धारण करण्याचं काम सामाजिक व्यवस्था करत असते. व्यक्तिवर्तनाला समाजाभिमुख बनवण्यास सामाजिक नियमने आणि मूल्य यांचा आधार समाज व्यवस्था घेत असते. आणि या व्यक्तिवर्तनाला समाजाभिमुख बनवल्यामुळेच सामाजिक व्यवस्थेची जी उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांची सिद्धता होऊ शकते आणि त्या अनुषंगाने सामाजिक नियमनांचं आणि मूल्यांचं निर्धारण सामाजिक व्यवस्थेकडून केलं जातं. हे एक वैशिष्ट्य आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं होतं. काही वैशिष्ट्यांचा पुन्हा आपण विचार करूया. अनुकरणाचा गुण हे देखील सामाजिक व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण हे आहे की सामाजिक व्यवस्था ही परिवर्तनशील आहे. तिच्यामध्ये गतिशीलता आहे आणि तिच्यामध्ये गतिशीलता असल्या कारणानेच मानवाच्या गरजा जसजशा बदलत जातात त्या बदलत्या गरजांच्या अनुषंगाने त्या बदलत्या गरजांशी अनुकूलन साधून मानवाच्या या गरजांची पूर्तता करण्याचं काम सामाजिक व्यवस्थेच्या अनुषंगाने होत असतं. आणि म्हणून सामाजिक व्यवस्थेमध्ये अनुकूलनाचा गुण असल्या कारणाने मानवाच्या बदलत्या गरजांबरोबरच स्वतःला बदलून घेण्याचं काम सामाजिक व्यवस्था करत असल्या कारणानेच मानवाच्या गरजांची पूर्तता करणे समाज व्यवस्थेला शक्य होऊ शकतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनही सामाजिक व्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य आपण नोंदवू शकतो की सामाजिक व्यवस्थेमध्ये अनुकूलनाचा गुण असतो. पुन्हा एक वैशिष्ट्य आहे की व्यवस्थे अंतर्गत उपव्यवस्था असतात, ज्याचा उल्लेख मी वारंवार करत आलेलो आहे. कारण समाज व्यवस्था ही अशी संकल्पना आहे की जी समाजाला लागू पडते. मानवी समाज ही एक सामाजिक व्यवस्था आहे. ही संकल्पना अत्यंत व्यापक अशी आहे, जे अगदी जागतिक समाजाच्या अनुषंगाने देखील सामाजिक व्यवस्था ही संकल्पनेचा आपण वापर करू शकतो. इतक्या व्यापक अर्थाने सामाजिक व्यवस्थेला समजून घेता येऊ शकतं. परंतु सामाजिक व्यवस्थेअंतर्गतही अनेक स्वरूपाच्या उपव्यवस्था असतात आणि या उपव्यवस्थांच्या माध्यमातून ही सामाजिक व्यवस्था आपले उद्दिष्ट जी विविधांगी स्वरूपाची असतात ही उद्दिष्ट प्राप्त करून घेण्यासाठी कार्यरत असते. अशी कोणती उद्दिष्ट असतात आणि ती प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या उपव्यवस्था सामाजिक व्यवस्थेअंतर्गत असतात त्याचा उल्लेख जरी मी अगोदर केलेला असला तरी या मुद्द्याच्या अनुषंगाने मी त्याचं विवेचन करू इच्छितो. आपल्याला असं दिसेल की सामाजिक व्यवस्थेअंतर्गत मी काल सांगितल्याप्रमाणे की समाजाची सदस्यांची होणारी तूट भरून काढण्यास नवीन सदस्यांची भरती सामाजिक व्यवस्थेला करावी लागते. म्हणजे मृत्यूने होणारी तूट जन्माने भरून काढावी लागते. त्यासाठी सामाजिक व्यवस्थेने एक उपव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे, जिला विवाह असं म्हणतात. विवाहाच्या माध्यमातून समाजमान्य मार्गाने लैंगिक संबंधांची पूर्तता करून प्रजोत्पादन साधण्याचा प्रयत्न हा या उपव्यवस्थेकडून होत असतो. झालेल्या प्रजोत्पादनाचं संगोपन करण्याची जबाबदारी देखील
सामाजिक व्यवस्था आपल्या दुसऱ्या उपव्यवस्थेकडे सोपवते आणि ती उपव्यवस्था असते कुटुंब. कुटुंबाच्या माध्यमातून या प्रजोत्पादनाचं, या बालकांचं संगोपन करण्याची जबाबदारी येते आणि ही जबाबदारी ही सामाजिक व्यवस्था निभावते. केवळ संगोपनच नव्हे तर त्याचबरोबर सामाजिकरणाच्या माध्यमातून योग्य स्वरूपाच्या गुणांची वाढ या मुलांमध्ये कशी होऊ शकेल, म्हणजेच सुसंस्कार कसे होऊ शकतील, याची जबाबदारी देखील कुटुंबाकडे असते. आणि म्हणून ही उपव्यवस्था ती जबाबदारी पार पाडत असते. तर या समाजाचं आर्थिक स्वरूपाच्या बाबी म्हणजे भरण पोषणाच्या अनुषंगाने विचार केला तर त्यासाठीची एक उपव्यवस्था निर्माण केली गेलेली आहे, जिला अर्थव्यवस्था असं म्हणतात. या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने चौकटबद्ध स्वरूपाच्या विभागणी अंतर्गत, त्याला डिव्हिजन ऑफ लेबर असं म्हणता येऊ शकेल, कार्य विभागणी जी आहे ती करून योग्य स्वरूपाची या अर्थव्यवस्था म्हणजे भरण पोषणाचं काम या व्यवस्थेकडून केलं जातं. राज्य व्यवस्थेच्या अनुषंगाने नियंत्रणाचं काम केलं जातं. म्हणजे या विविध स्वरूपाच्या ज्या उपव्यवस्था आहे, या उपव्यवस्था सामाजिक व्यवस्थेची विविध स्वरूपाची उद्दिष्ट सफल करण्यास्तव कार्यरत असतात. आणि म्हणून सामाजिक व्यवस्थेअंतर्गत अनेक उपव्यवस्था असतात आणि या उपव्यवस्थांच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्था आपले उद्दिष्ट सफल करत असते. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून सामाजिक व्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य ठरतं, ज्याच्या संदर्भात मी विवेचन करत आहे. ही काही वैशिष्ट्य सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भात आपण गेल्या लेक्चर पासून बघत आहोत. एका वैशिष्ट्याचं विवेचन करत असताना मी असं म्हणालो होतो की सामाजिक व्यवस्थेच्या काही पूर्वावश्यकता असतात आणि या पूर्वावश्यकता मी पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या पॉईंटच्या अनुषंगाने त्याचं विवेचन करेल असं मी त्यावेळेस म्हणालो होतो. या प्री रिक्वेसिटीज ऑफ सिस्टीम या नेमक्या कोणत्या आहेत, सामाजिक व्यवस्थेच्या पूर्वावश्यकता नेमक्या कोणत्या आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला आज विवेचन करावायचं आहे. साधारणतः सामाजिक व्यवस्थेच्या स्थैर्यासाठी, सामाजिक व्यवस्थेचं संतुलन टिकून राहण्यासाठी, सामाजिक व्यवस्था क्रियाशील राहण्यासाठी सामाजिक व्यवस्थेअंतर्गत काही पूर्वावश्यकता असतात, ज्या हॅरी जॉन्सन नावाचा एक विचारवंत आहे, या हॅरी जॉन्सनने या सामाजिक व्यवस्थेच्या पूर्वावश्यकतांचं विवेचन केलेलं आहे. त्या पूर्वावश्यकता आपण विचारात घेणार आहोत. पहिली पूर्वावश्यकता आहे बायोलॉजिकल प्रिरिक्वेसिटीज, जैविक पूर्वावश्यकता. काय आहे जैविक पूर्वावश्यकता? साधारणतः ही पूर्वावश्यकता दोन भागामध्ये विभाजित केली जाते. पहिला भाग आहे तो म्हणजे पर्याप्त सदस्य आणि दुसरा भाग आहे प्रजननाची व्यवस्था. सामाजिक व्यवस्थेच्या अस्तित्वासाठी दोन पेक्षा अधिक व्यक्तींची आवश्यकता असते. या संदर्भात मी अगदी सुरुवातीलाच सामाजिक व्यवस्था ही संकल्पना समजून सांगत असताना, त्याच्या डेफिनेशन समजून सांगत असताना याचा उल्लेख केलेला मला आठवतो. म्हणून ही पर्याप्त सदस्य संख्या असणं गरजेचं असतं आणि त्यासाठीची व्यवस्था केली जाते जी प्रजननाची व्यवस्था आहे. प्रजनन घडवून आणणं गरजेचं आहे. एका वैशिष्ट्याचं विवेचन करत असताना इतक्यात मी म्हणालो की त्यासाठी विवाह व्यवस्थेची निर्मिती, या उपव्यवस्थेची निर्मिती सामाजिक व्यवस्थेने केलेली आहे. की प्रजननाच्या माध्यमातून सदस्य संख्येमध्ये होणारी घट भरून काढण्याचं काम या उपव्यवस्थेच्या माध्यमातून होत असतं. ही जैविक स्वरूपाची पूर्वावश्यकता
या उपव्यवस्थेच्या अनुषंगाने भागवली जात असते. आणि म्हणून बायोलॉजिकल प्री ज्या आहेत या दोन स्वरूपाच्या आपण विचारात घेऊ. दुसरी पूर्वावश्यकता आहे ती कार्यात्मक पूर्वावश्यकता, फंक्शनल प्री कार्यात्मक पूर्वावश्यकता. सामाजिक व्यवस्थेच्या निर्मितीसाठी आणि निर्मिती झाल्यानंतर त्याच्या स्थायित्वासाठी, त्याला स्थैर्य मिळण्यासाठी काही अनिवार्य स्वरूपाच्या बाबी सामाजिक व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण स्वरूपाच्या असतात. टॅलकॉट पार्सन्स नावाचा जो विचारवंत आहे त्याने सोशल सिस्टीम नावाच्या ग्रंथामध्ये या कार्यात्मक स्वरूपाच्या पूर्वावश्यकतांचा उल्लेख केलेला आहे. या पूर्वावश्यकता ज्या आहेत, या पूर्वावश्यकता कोणत्या आहेत त्या अनुषंगाने आपण विवेचन करूया. या कार्यात्मक पूर्वावश्यकतामध्ये पहिली पूर्वावश्यकता आहे समायोजन किंवा अनुकूलन. सामाजिक व्यवस्थेतील जे सदस्य आहेत या सदस्यांनी सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे त्याशी समायोजन साधणं गरजेचं असतं. कारण त्याशी समायोजन साधलं तरच तो त्या भौगोलिक स्वरूपाच्या पर्यावरणामध्ये टिकून राहू शकतो. आणि समायोजनाच्या माध्यमातून अनुकूलन साधण्याचा प्रयत्न या सामाजिक व्यवस्थेच्या सदस्यांकडून होत असतो. म्हणून आपल्याला असं दिसेल की काही म्हणजे जगाच्या पाठीवरील काही समाज अशा भौगोलिक पर्यावरणीय वातावरणामध्ये जीवन जगतात की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. जसं टुंड्रा प्रदेशामध्ये असणारे आदिवासी जमात, या टुंड्रा प्रदेशामध्ये असणाऱ्या आदिवासी जमातीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सातत्याने -डिग्रीच्या खाली टेम्परेचर असतं आणि ती बर्फाचीच घरे बनवतात आणि त्या घरामध्ये राहतात. त्यांनी त्या पर्यावरणाशी समायोजन साधलेलं आहे. किंवा काश्मीरमध्ये राहणारा समाज किंवा त्या काश्मीर खोऱ्याचा विचार केला तर त्या काश्मीर खोऱ्यामध्ये राहणारा समाज, हा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की या सामाजिक व्यवस्थेतील या व्यक्तींनी त्या पर्यावरणाशी समायोजन साधून त्याशी अनुकूलन साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि म्हणून त्या टिकून राहिलेल्या आहेत. आपण अगदी आदिवासी समाजाचा जर विचार केला तर जंगल दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारे आदिवासी आजही प्राथमिक स्वरूपाचे जीवन जगतात. पण त्या पर्यावरणाशी त्यांनी समायोजन साधलेला, हे समायोजन साधन जे आहे ते फार महत्वाची बाब आहे. जोपर्यंत ते समायोजन साधले जातं तर मग ती व्यवस्था टिकून राहणारच नाही. आणि म्हणून ही बाब या अनुषंगाने महत्वाची आहे. दुसरी बाब आहे उद्दिष्ट प्राप्ती किंवा साध्य संप्राप्ती. सामाजिक व्यवस्थेच्या कोणत्या उद्दिष्टांना प्राधान्य द्यायचं आणि कोणते उद्दिष्ट दुय्यम पातळीवर ठेवायची याची क्रमवारी ठरवणं हे गरजेचं असतं. त्याचसाठी साधारणतः सामाजिक व्यवस्थेअंतर्गत शासन यंत्रणेची, राज्य व्यवस्थेची निर्मिती केलेली असते. ही राज्य व्यवस्था कोणत्या उद्दिष्टांची पूर्तता करावायची आणि कोणती उद्दिष्ट सेकंडरी ठेवायची हे ठरवत असतात. मग त्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने सामाजिक व्यवस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या उपव्यवस्थांना ही उपव्यवस्था म्हणजे शासन यंत्रणा राज्य व्यवस्था ही आदेशित करत असते.
आणि त्या सामाजिक व्यवस्थेच्या त्या उद्दिष्टांची प्राधान्यक्रमाने जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न होत असतो. अगदीच उदाहरण द्यायचं जर ठरवलं तर आपण कुटुंब नावाची उपव्यवस्था जर आपण घेतली, या कुटुंबाअंतर्गत देखील कोणत्या बाबीला प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या बाबीला दुय्यम स्थानी ठेवायचं हे ठरलेलं असतं. एखाद्या दारिद्र्यामध्ये असणाऱ्या कुटुंबाचा जर आपण विचार केला तर या कुटुंबाच्या असणाऱ्या ज्या विविध स्वरूपाच्या गरजा आहेत त्या सगळ्याच गरजांची पूर्तता करणं शक्य होत नाही. अशा वेळेस कोणत्या गरजेला प्राधान्य द्यायचं ते कुटुंब अगोदर ठरवत असते. म्हणजे मुलांचं शिक्षणाला प्राधान्य द्यायचं की दिवाळीच्या सणाला नवीन कपडे घ्यायला प्राधान्य द्यायचं, म्हणजे यातील कोणती गरज महत्वाची आहे हे निश्चित केलं जात असतं. आणि ती निश्चिती जी आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी कुटुंबाचं उदाहरण दिलं, ती निश्चिती तो कुटुंबाचा तो प्रमुख करतो. आणि मग साहजिकच त्या गरजाची पूर्तता करतो आणि दुसरी गरज दुय्यम पातळीवर ठेवतो. या ज्या बाबी आहेत या बाबी सामाजिक व्यवस्थेच्या कार्यात्मक पूर्वावश्यकतेच्या अनुषंगाने आपण विचारात घेतोय की उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी कोणत्या उद्दिष्टाला प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या उद्दिष्टाला दुय्यम ठरवायचं हे देखील या सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमातून ठरवले जात असतं. तिसऱ्या स्वरूपाची बाब या सामाजिक व्यवस्थेच्या पूर्वावश्यकतेच्या दुसऱ्या पूर्वावश्यकते अंतर्गत आपण बघत आहोत. ते म्हणजे समाज बंधाचे जतन व ताणाचे निवारण. गोल अटेनमेंट अँड टेन्शन मॅनेजमेंट. आता गोल अटेनमेंट अँड टेन्शन मॅनेजमेंट कसं? समाज बंधाच्या जतनासाठी व्यक्तीला विविध स्वरूपाच्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. आणि या ज्या भूमिका आहेत या भूमिका त्याला ज्या पार पाडाव्या लागतात त्यासाठी सामाजिक व्यवस्थेअंतर्गत अनेक रूढी, परंपरा, नियमने, प्रमाणके, कायदे यासारखे किंवा मूल्य यासारख्या बाबींना समोर ठेवून व्यक्ती वर्तन करत असतं किंवा तशा स्वरूपाचं वर्तन या व्यक्तीने करावे ही सामाजिक व्यवस्थेची अपेक्षा असते. आणि म्हणून साहजिकच प्रत्येक व्यक्ती सामाजिक व्यवस्थेचा प्रत्येक घटक हा त्या समाज बंधाचं जतन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्या ज्या बाबींचा मी उल्लेख केला, प्रथा, परंपरा, नियमने, प्रमाणके, कायदा, न्याय या सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्या बाबी व्यक्तीला समाज बंधाचं जतन करण्यास भाग पाडत असतात. आणि मग मी मागे एका लेक्चरमध्ये म्हणालो की आम्ही कोणत्याही स्वरूपाचं वर्तन करत असू तर आमच्या पुढे प्रश्न असतो की समाज काय म्हणेल, म्हणजेच उचित स्वरूपाचं वर्तन करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करत असतो. कारण की आमच्या समोर या सगळ्याच बाबी असतात, प्रथा असतात, परंपरा असतात, कायदा असतो, नियमने असतात. त्या सगळ्या बाबींना समोर ठेवूनच आमचं वर्तन घडत असतं. आणि म्हणून त्याचमुळे समाज बंधाचं जतन होत असतं. समाजाला हवं तसं वर्तन व्यक्तीकडून याच माध्यमातून करून घेणं शक्य होऊ शकतं. दुसरी बाब आहे ताणाचं व्यवस्थापन, टेन्शन मॅनेजमेंट. बऱ्याचदा आम्ही सर्व ठरवून दिलेल्या चौकटी अंतर्गत वर्तन करतो. त्या मूल्य व्यवस्थेला आम्ही सांभाळतो, त्या परंपरा, रूढी, नियमांना आम्ही सांभाळतो. पण असं सगळं करून देखील ज्यावेळेस आम्हाला यश येत नाही त्यावेळेस मात्र आमच्या ठिकाणी ताण येतो, टेन्शन येतं. आणि साहजिकच असं टेन्शन जर आलं तर आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ लागतो की आम्ही या प्रथांना, या परंपरांना, या नियमांना, या मूल्य व्यवस्थेला, या कायद्याला धरून वर्तन करून देखील आम्हाला यश मिळत नाही. मग ही कायदे, ही मूल्य ही का मानायची?
आणि मग या कायदा व्यवस्थेवरील, या मूल्य व्यवस्थेवरील, या प्रमाणकांवरील, या प्रथा परंपरा विश्वास आमचा उडायला लागतो. आणि असं जर झालं, हा विश्वास जर समाज व्यवस्था उडायला लागला, तर याचा परिणाम असं होतो की समाज व्यवस्थेचं स्थैर्य धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून या ताणाचं निवारण करणं फार गरजेचं असतं. टेन्शन मॅनेजमेंट ही बाब फार महत्वाची आहे. आणि मग त्यासाठी ही सामाजिक व्यवस्था कार्यरत असते. या ताणाचं निवारण करण्यासाठी मग सामाजिक व्यवस्थेतील व्यक्तींना त्या सामाजिक मानसिक तणावातून बाहेर काढण्याचं काम सामाजिक व्यवस्थेअंतर्गत असणाऱ्या 2 उपव्यवस्थांकडे सोपवले जातं. ते आहे धर्म आणि कुटुंब. म्हणून तुम्हाला दिसेल की ज्या ज्या वेळेस तुमच्या मनावर मानसिक स्वरूपाचा ताण येऊ लागतो, त्या वेळेस तुम्ही किंवा तुम्हाला कुटुंबाचा आधार उपयोगी पडतो. समजा परीक्षेमध्ये कमी मार्क पडले तर कुटुंबातील एक तर जाऊ दे, पुढच्या परीक्षा दिली तर मार्क पडतील, किंवा आता परीक्षकाची चूक झाली असेल, तू चांगलाच पेपर दिला असेल. हा काय झाला? हा मानसिक आधार झाला. या मानसिक आधाराने आम्ही सावरतो, आमच्या मनावरील ताण कमी होतो. म्हणून बघा, तुम्ही ज्या ज्या वेळेस दुःखामध्ये असतात, त्या दुःखातून बाहेर काढण्याचं सगळ्यात महत्वाचं काम जर कोण करत असेल तर ती कुटुंब व्यवस्था करत असते. म्हणजे ताणाचं निवारण ती करत असते. धर्मव्यवस्था ही देखील त्याचसाठी निर्माण झालेली आहे. बघा, एक आपल्याकडे एक म्हटलं जातं, भगवान के राज में देर है अंधेर नाही. बाबा रे, तुला यश मिळेल पण जरा थोडस थांब. आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस त्या ज्या ज्या वेळेस संकट असतं त्या वेळेस त्या देवतेला शरण जातो. आणि जर कदाचित त्या देवतेला शरण जाऊनही काम झालं नसेल तर आपण म्हणतो की नाही, आपलंच चुकलं असेल, आपल्याकडून व्यवस्थित पद्धतीने ती जे काय धर्माच्या अनुषंगाने जे काही विविध स्वरूपाच्या बाबी आहेत, पूजा अर्चा वगैरे वगैरे नवस आहेत, त्यामध्ये काही कमतरता राहिली असेल म्हणून ते झालं नसेल वगैरे. म्हणजे इथे कुठेतरी आधार शोधण्याचा जो काय प्रयत्न आहे आज या धावपळीच्या जीवनामध्ये, जगामध्ये, हा आधार शोधण्याचा प्रयत्न अधिक प्रमाणामध्ये होताना दिसतो. आणि म्हणून धर्म, या धर्माकडे लोक अधिक प्रमाणात वळायला लागलेले दिसतात. आणि म्हणून तुम्हाला दिसतंय की टेलिव्हिजनवर बाबांचं फार मोठं पेव फुटलेलं दिसतं. लोक मानसिक आधार शोधण्याचा प्रयत्न करतात, कारण हे टेन्शन मॅनेजमेंट होणं फार गरजेचं असतं. आणि हे टेन्शन मॅनेजमेंट या उपव्यवस्थांच्या माध्यमातून होताना दिसतं. आणि म्हणून या उपव्यवस्था, धर्म व्यवस्था असेल, कुटुंब व्यवस्था असेल, या 2 उपव्यवस्थांच्या माध्यमातून ताणाचं निवारण होण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून या व्यवस्थेवरील, या सामाजिक व्यवस्थेवरील व्यक्तींचा विश्वास उडणार नाही, तो विश्वास टिकून राहील, ते त्या चौकटीमध्येच वर्तन करतील. जास्त या उपव्यवस्था कार्यरत असतात. आणि म्हणून सामाजिक व्यवस्थेच्या पूर्वावश्यकतांचा विचार करत असताना, म्हणजे कार्यात्मक पूर्वावश्यकता पाहत असताना, कार्यात्मक पूर्वावश्यकतेनं अंतर्गत समाज बंधाचे जतन आणि ताणाचे व्यवस्थापन ही एक पूर्वावश्यकता आम्हाला दिसते. गोल अटेनमेंट अँड टेन्शन मॅनेजमेंट. त्याच्यानंतर पुन्हा एक या कार्यात्मक पूर्वावश्यकतेची एक पूर्वावश्यकता आहे, ती म्हणजे एकात्मीकरण. समाज व्यवस्थेचे जे विविध घटक असतात, या विविध घटकांमध्ये सहकार्याची, समन्वयाची भावना असणं गरजेचं असतं, एकात्मतेची भावना असणं गरजेचं असतं. आणि ही एकात्मतेची भावना टिकून राहण्यासाठी समाज व्यवस्थेच्या काही उपव्यवस्था कार्यरत केल्या जातात, ज्यांच्या माध्यमातून ही भावना टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पारंपरिक समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये धर्म व्यवस्था ही व्यक्तींचं मनोधैर्य खचणार नाही, खचू नये यासाठी सातत्याने प्रयत्नरत असते. आणि मग धर्म व्यवस्थेचं कामच ते आहे
एकात्म समाजाची बांधणी हे धर्म व्यवस्थेचं काम आहे. म्हणून तुम्हाला दिसेल, तुम्ही इतिहासाचा जर दाखला घेतला तर इतिहासामध्ये अशी उदाहरणं दिसतील की व्यक्तींचं एकात्मीकरणाचं सगळ्यात मोठं साधन धर्म आहे. आणि म्हणून या धर्माच्या मानचिन्हांवर आक्रमण केले जातं, ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून हा उद्ध्वस्त करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा एकात्मतेच्या भावनाला तडा देण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आपल्याला असं दिसतं की इतिहासामध्ये ही धार्मिक मानचिन्ह उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पारंपरिक किंवा प्राचीनतम व्यवस्थेमध्ये झालेला दिसतो. तो त्याच अनुषंगाने. आणि मग अनेक मंदिरं, अनेक मस्जिदी, अनेक बौद्ध मठ, अनेक स्तूप ही उद्ध्वस्त केली गेली. त्याचं कारण ते आहे पराभूत मानसिकता निर्माण करणे. ही पराभूत मानसिकता या मानचिन्हांवर जर आक्रमण केलं, तिचं उद्ध्वस्त केले तर पराभूत मानसिकता निर्माण होते. आणि म्हणून मी असं म्हणत होतो की धर्म व्यवस्था एकात्मतेत बांधण्याचा प्रयत्न होतो. धर्माच्या झेंड्याखाली लोक एकत्र येतात. आणि म्हणून बरेचसे राजकीय पक्ष याच बाबीचा आधार घेऊन सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, हे आपण जाणतात. त्याबद्दल या तासिकेमध्ये बोललेले योग्य राहणार नाही, काही विषयांतर होईल. परंतु एक बाब आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की एकात्मीकरणाच्या माध्यमातून समाज व्यवस्थेच्या उद्दिष्टांची सिद्धता होत असल्या कारणाने हा एकात्म भाव टिकून ठेवण्याचा प्रयत्न विविध स्वरूपाच्या उपव्यवस्थांच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्था करत असते. आणि म्हणून सामाजिक व्यवस्थेच्या पुरावश्यकतेच्या कार्यात्मक पुरावश्यकतेचा विचार करत असताना एकात्मीकरण ही एक बाब आपण विचारात घेतो. आता तिसरी पूर्वावश्यकता जी आहे, म्हणजे पहिली जैविक स्वरूपाची पूर्वावश्यकता, दुसरी कार्यात्मक स्वरूपाची पूर्वावश्यकता आणि तिसरी सांस्कृतिक स्वरूपाची पूर्वावश्यकता, कल्चरल प्रिरिक्विसिटीज. ही सांस्कृतिक स्वरूपाची पूर्वावश्यकता काय आहे? त्यातील पहिली बाब आहे ती म्हणजे अर्थपूर्ण स्वरूपाची भाषा. भाषा हा मानवातील आंतरक्रियांचा फार महत्वपूर्ण स्वरूपाचा आधार आहे. भाषेमुळेच मानवी संस्कृतीचं जे काय अस्तित्व आहे हे टिकून राहिलेलं दिसतं. कारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे संस्कृतीचं जे काय हस्तांतरण होत आहे ते भाषेच्या माध्यमातूनच. ही भाषा जर नसती तर काय झालं असतं? आम्ही परस्परांशी आंतरक्रिया करताना कशा केल्या असता जरा आठवून बघा. की आमच्याकडे भाषा नाही. समजा तुम्ही असं गृहीत धरा की कुठेतरी एका अननोन परिसरामध्ये गेलेले आहात आणि त्या लोकांची जी काही भाषा आहे ती काही तुम्हाला कळत नाही, तर तुमची स्थिती काय होईल हे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की भाषेशिवाय समोरच्या व्यक्तीशी आंतरक्रिया करणं ही खूप अवघड बाब आहे. तुम्ही एखादा मूकबधीर व्यक्ती बघा. हा मूकबधीर व्यक्ती आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, पण तो काय सांगतो हे आमच्या बरंच लक्षात येत नाही. काही बाबी हावभावाच्या माध्यमातून लक्षात येतात, पण सगळेच हावभाव आमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून भाषा ही जी आहे ही भाषा सांस्कृतिक पूर्वावश्यकते अंतर्गत फार महत्वाची आहे. भाषा संवादाचं काम करत असते. भाषा एक म्हणजे विचार प्रवाहित करण्याचं काम करत असते. तर आमचे विचार प्रवाहित भाषेच्या माध्यमातून होत असतात. भाषेच्या माध्यमातून आमचे विचार इतरांना आणि इतरांचे विचार आम्ही समजून घेत असतो. भाषेमुळेच आंतरक्रियांची जी काही मालिका आहे ती पूर्णत्वास जात असते. आणि म्हणून सांस्कृतिक पूर्वावश्यकतेचा विचार करत असताना भाषा हे माध्यम अत्यंत महत्वाचं असं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल जगातील सर्वच मानवी समाजामध्ये भाषा कोणती ना कोणती भाषा असते. भारतात तर 3,500पेक्षा अधिक भाषा असलेल्या दिसतात, बोली भाषा.
आम्ही असं म्हणतो की प्रत्येक कोसावर भाषा बदलते. अर्थात त्या सगळ्या बाबी आपण कधीतरी विचारात घेऊ. फक्त आपल्याला एक लक्षात घ्यायचं की अर्थपूर्ण स्वरूपाची भाषा हे संवादाचं माध्यम असतं, ज्याच्या माध्यमातून संस्कृतीचं हस्तांतरण होतं. आणि म्हणून संस्कृतीच्या हस्तांतरणासाठी भाषा हा महत्वाचा असा घटक त्या सामाजिक व्यवस्थेअंतर्गत अस्तित्वात आणलेला असतो. सांस्कृतिक स्वरूपाची ती पूर्वावश्यकता असते म्हणून. दुसऱ्या स्वरूपाची सांस्कृतिक पूर्वावश्यकता आहे ती म्हणजे प्रतीकांची व्यवस्था, सिम्बॉल्स. प्रतीकांच्या आधारेच भाषेचा विकास झाला आहे, है की नाही? प्रतीकांच्या आधारेच भाषेचा विकास झाला. कारण भाषेच्या माध्यमातून कशाला काय म्हणावं, प्रतीक जी आहेत त्या प्रतीकां, जसं चायनाची भाषा ती चित्रलिपी आहे. चित्र काय? ती प्रतीक आहे. चित्रलिपीच्या माध्यमातून ती भाषा व्यक्त केली जाते, ती लिहिले जातं, ती चित्रलिपी आहे. ते प्रतीकांच्या आधारित भाषेचा विकास झाला. प्रतीक जी आहे, शब्दांचा उपयोग अशा दृश्य स्वरूपासाठी केला जातो किंवा अशा दृश्य वस्तूंसाठी केला जातो की या वस्तू बऱ्याचदा एखाद्या अदृश्य अभौतिक बाबीशी आपलं सहचार्य निर्माण करत असतात. हे सहचर्य जे आहे, मी मागच्या एका लेक्चरमध्ये म्हणालो होतो की धर्माची प्रतीक आहे, विवाहाची प्रतीक आहे, वेगवेगळ्या अर्थसंस्थेची प्रतीक आहे, राज्यसंस्थेची प्रतीक आहे. ही प्रतीक जी आहे, हा अदृश्य भाव जो असतो त्या अदृश्य भावाचं प्रगटीकरण करण्याचं काम प्रतीक करत असतात. म्हणजे राष्ट्रध्वज हे प्रतीक आहे, पण त्यामागचा अदृश्य भाव फार महत्वाचा आहे. राष्ट्रप्रेमाचं ते प्रतीक आहे. राष्ट्रगीत हे त्या राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. आणि ती प्रतीक जी आहे त्या प्रतीकांच्या आधारेच भाषा विकसित होत गेलेली दिसतात. प्रतीकांना समोर ठेवूनच भाषेचा विकास झालेला दिसतो. आणि म्हणून सांस्कृतिक पूर्वावश्यकतेचा विचार करत असताना आम्ही दुसरी बाब, प्रतीकांची व्यवस्था सांस्कृतिक पूर्वावश्यकते अंतर्गत केलेली असते असं नमूद करतो. तिसऱ्या स्वरूपाच्या बाबीचा आपण विचार करू, संचार व संवाद साधने. आता संचार आणि संवाद साधनांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की संचार आणि संवाद साधनांच्या माध्यमातूनच विचारांचं आदान प्रदान होत असतं. कारण संचार माध्यमाद्वारेच समाजाअंतर्गत आंतरक्रिया घडत असतात. आजच्या आधुनिक समाजाचा जर आपण विचार केला तर आजच्या आधुनिक समाजामध्ये तर त्या संचार माध्यमांना अत्यंत महत्वाचं असं स्थान असलेलं दिसतं. यामध्ये विविध स्वरूपाची माध्यमं येऊ शकतात. अगदीच हावभाव हे देखील माध्यम आहे. आम्ही हावभावाच्या माध्यमातून बरंच काही सांगत असतो. माणसाचे डोळे बरंच काही सांगून जातात. म्हणजे माणसाचे डोळे असतील, कान असेल, नासिका म्हणजे नाक असेल, ओठ असतील, त्वचा असतील, यातून देखील भाव प्रगट होत असतात. डोळ्याच्या माध्यमातून आम्हाला कळतं की नेमकं समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं. बघा, तुमच्या लहानपणी तुमच्या आईने तुमच्या डोळे वटारले की तुमच्या लक्षात येत होतं की अरे आपण काहीतरी चुकतोय, म्हणून आई रागाने बघते. म्हणजे संवाद साधला, डोळ्याच्या माध्यमातून संवाद साधला. डोळ्यातून अश्रू येणे ही बाब देखील संवाद साधणारी आहे. की त्या व्यक्तीला आनंद झाला असेल तर ते आनंद अश्रू, दुःख झालं असेल ते दुःखाश्रू आम्हाला लक्षात येतं. त्या माध्यमातून आमचा संवाद होत असतो. नासिका, नाकाच्या माध्यमातून देखील आम्हाला लक्षात येतं. आपण म्हणतो नाकाचा शेंडा फारच लाल झाला, म्हणजे राग आला असं आम्ही म्हणतो. कान,
आम्हाला राग आला की आमचे कान शिलं गरम होतात. हे सगळं जे आहे किंवा आम्हाला भय वाटलं तर आमच्या आमची त्वचा जी आहे ही त्वचा कार्यरत होते. आम्हाला थंडी जर वाजून आली तर ती त्वचा आम्हाला सांगते. हे सगळं 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 जे काय आहे हे सगळं आमच्या शरीराची ही विविध स्वरूपाची अवयव ही देखील संवादाचं काम करत असतात. आम्ही वेगवेगळे हावभाव करतो. हाताचे हावभाव असेल, चेहऱ्याचे हावभाव असेल, यातून देखील बराचसा संवाद आम्ही साधत असतो. आणि म्हणून हावभाव हे देखील संवाद साधण्याचं काम करत असतात. भाषेच्या अनुषंगाने तर मी विवेचन केलंच की भाषेच्या माध्यमातून माणसाला संवाद साधणं, एकमेकांशी आंतरक्रिया करणं हे सहज शक्य होऊ शकलेलं आहे. आणि म्हणून भाषा जन्माला आली आणि माणूस विकसित होण्याच्या अवस्थेकडे वेगाने वाटचाल करू लागला असं म्हटलं तर फारसं मला वाटतं वावगं ठरणार नाही. आणि म्हणून एकंदरच ही एक बाब आपल्याला या अनुषंगाने विचारात घेता येते. पुन्हा त्यातील ज्या काही बाबी राहिलेल्या आहेत त्याचा विचार आपण नंतरच्या लेक्चरमध्ये करूया. तूर्त आपण थांबू.